मागच्या ब्लॉगमध्ये आपण सकाळी लवकर घरातून निघालो आणि रायगडच्या दिशेने प्रवास सुरू केला. पायऱ्या चढत चढत वर पोहोचायला. मध्ये थोडी मस्ती, थोडं दमलो आणि वर पोचल्यावर मस्त केली भेल पार्टी. पर्वचा हा पहिलाच किल्ला असल्यामुळे हा अनुभव आमच्यासाठी खूप खास होता. आणि आता पुढे पाहूया रायगड किल्ल्याची अजून काही ऐतिहासिक ठिकाणं. छोटा धान्य कोठार आहे हा आणि हे ना अष्टप्रधानमंत्री होते ना, अष्टप्रधान म्हणजे 8 हा त्यांचे आहेत. 1 2 3 4 तिकडे 5 आणि खाली 3 आहेत. अच्छा. आता खालून जायचा होता पण तुम्ही आता बोलला की वरून चला. हे जे दासी लोक होते, दासी म्हणजे राण्यांचे दासी त्यांची घर होती. म्हणजे त्यांनी समोरून आवाज दिला की लगेच जायला. लगेच जाण्यासाठी. अच्छा. हे इथे आहे धान्य कोठार. भरपूर खोल आहे. चला ए अजय चल, ते नको तिथे पडलास ना तर भेटायचंच नाही. चल चला पटापट पटापट. हे आता केलं, आता केले हे पहिले नसतील, हे आता केलेले आहे. तेच ना, मग एवढं हे नाही ना. चप्पल घालून नका जाऊ. शंकू खाली आहे. आता बघा दादा ते बोलले, आता गाईड चपलावरती घालून नाही जायचं. हे काय आहे इथे मग? संगम दादा, हे काय आहे? बाटप. ओ, अंघोळीसाठी महाराजांच्या इथे होतं. आपलं आता एवढंच वाटतं कसं ते एवढं, कारण हे किल्ल्यावरच आहे, पिल्लू काय आपल्या घरातलं नाही. किल्ल्याचं म्हणजे राजवाडा. राजवाडा, तेच राजवाड्यातला आहे. आपण आपल्या घरातलं छोटस माहिती पण लांब ना, ऐका जरा तिथून घ्या. हे आत्ताचं बांधकाम आहे ना दादा? भिंती अगोदरचं पण वाटतं. हा? हे काय अगोदरचं आहेत. चुना चुनाने विटा. काय पण चूल आहे काय? मला असं वाटतं किचन असेल. एवढं किचन नसतं. का असू शकतं. हा आहे महाराजांचा वाडा. आज फक्त अवशेष दिसत असले तरी या जागेचं ऐतिहासिक महत्व खूप मोठं आहे. दीदी उतरशील? बघू चल. डायरेक्ट घुशील आतमध्ये. किती खोली आपण आलो ना तेव्हा गेलो नाही. प्रयत्न तुझं सफल होणार नाही तोपर्यंत. बघ बाबाजी येईपर्यंत काय बघ. चला चला, डबल तिकीट खाण्यात आता एंट्री करतोय आम्ही. आम्हाला बँक साईडला घ्या. एवढंच आहे. एवढा मोठा आहे. अजून कोण येत आहे? लॉग बघ विनय चलिए. एवढा खोल आहे आणि फक्त एवढंच आहे. लाईट नाही. अजून कोण आहे? इथे चर्चा करायची. चर्चा दिवे वगैरे लावत असतील तेव्हा. गुप्त चर्चा इथं व्हायच्या. हे बघा इथे दिवे लावायचे. नाहीस? गुप्त चर्चा म्हणजे कुठं युद्ध करायचे, कुठं नाही करायचं असं. हा, संभाजी महाराज, शिवाजी महाराज दोघच फक्त हे केले. आपला किल्ला आहे हो रायरीचा, मोऱ्यांचा किल्ला. पहिला आपला आहे. शिवाजी महाराज घेतला आपल्याकडून. घेतला.
ही आहेत अष्टप्रधान मंडळातली मंत्र्यांची घरे. इथूनच स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा म्हणून सर्व मंत्री महाराजांना मदत करत असत. रायगडाच्या या दरबारात उभं राहिल्यावर इतिहास जणू आपल्या डोळ्यासमोर जिवंत होतो. इथूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार सांभाळला. आज पर्वसाठीही हा एक खूप खास क्षण होता, कारण त्याने इथे पहिल्यांदाच महाराजांना पाहिलं. इतिहासाच्या या पवित्र ठिकाणी उभं राहून पुढच्या पिढीलाही महाराजांची ओळख होत आहे ही भावना खूप आनंद देते. विष्णुलिंग म्हणून ते दिशेला आहेत. मग त्याच्यावर सर्व राज्याभिषेकची कार्य सर्व ह्या दगडावर उचल ती असा कोणी टाकतो उचल. नगारखाना आणि हाच स्ट्रक्चर आता गेट ऑफ इंडिया म्हणून केलेला आहे बाजारपेठ आणि त्याच्याच अपोजिटला आहे होळीचा माळ. संगम दादा मला छपरी बोलत होता हा आणि स्वतःने बघ कशी घातले. त्याची पडली ती श्यामलकडे मी दिलेली मला वाटतं. इकडे बघ मला तू छपरी बोलत होतास आणि स्वतः आता तशी स्टाईल घातली टोपीची. असं चालतोय सूर्य इकडे डोक्यावर. हा मग मी पण तसेच करत होते. हो कारण नव्हतं सांगितलं. अरे पण कारण सांगायची गरज काय, तुला समजत होतं ना. असं थोडी समजायला लागतंय. हे मला सांग, हे होळीचा माळ ना. सर्व समाजासाठी नव्हती. होलसेलर असतात ना, होलसेलर. अच्छा. जशी आपली मुंबईची हा इकडनं घेऊन जायची. इथून मग फक्त एक सॅम्पल म्हणून ओके. बाकीच्या गोष्टी गोडाऊन त्यांचे हे असं गोडाऊन इकडे बाहेर म्हणजे ते आपल्या समुद्रकिनारी किंवा काय कसं त्या ठिकाणी गोडाऊन सांगितलं आहे त्याचा वेगळा आहे आणि ज्या तुम्ही युट्यूबला गेले ते वेगळं आहे. ते कर्नाटकचे कोणतरी नागपट्टी असं काय नाव होतं, तर ते बोलले माझ्या नावावरून मला दुकान पाहिजे. पण एवढी आमची दुकान आहे स्वराज्यात, प्रत्येक दुकानाला जर स्वतःचं नाव दिलं तर मग काहीतरी हे होईल ना. त्या यावरून म्हणजे तुमचं नाव, तुमचं काय नागवेकर आम्ही जसे आहोत. कसं तुमचं नाक दिला आणि कोणाला समजला पण नाही, असं एक सिम्बॉल दिला त्याला. ओके. आणि तू युट्यूबला ऐकलेलं ते काय? ते असं मराठीत कोणतरी आपले जे हे होते सरसेनापती कोणतरी होते, ते त्यांचा एक पदवी दिली म्हणून त्यांना एक दुकान म्हणजे असं दिलं. म्हणजे त्यांना फक्त इथं चेक करण्यासाठी बाबा सर्व बरोबर चाललंय की नाही, ते सर्व गोष्टी माझ्यापर्यंत यायला नाही पाहिजे असं. म्हणजे त्याला एक मंत्री दिलेलं, मंत्रीपद दिलेलं त्याचं मुख्य, मग त्याचं ते असं घर होतं. आता तुम्हाला ह्याचा काय इतिहास, ह्या भिंतीवरच्या सर्पाचा इतिहास काय माहिती आहे ते मला कमेंट करून सांगा. दोघांपैकी एक आहे की अजून काहीतरी वेगळं आहे. आता आम्ही आलो आहोत जगदीश्वर मंदिरच्या इकडे. कसा पहिला एक्सपिरियन्स तुमचा? पहिला एक्सपिरियन्स झोपलाय. रायगडचा पहिला एक्सपिरियन्स कसा आहे? आवडला? परत याल? वजन पण कमी होईल. मग चालेल, पुढच्या महिन्यात परत येऊ आपण. तोंडात हो नाही आहे. देखिए भाई साहब, हमको जो है अभी बहुत दिक्कत हो रहा है, दिक्कत से गुजरना पड़ रहा है. हे आहे रायगड किल्ल्यावरचं जगदीश्वर मंदिर. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्यात आलं असून याची रचना अत्यंत साधी पण भव्य आहे. काळ्या दगडात बांधलेलं हे मंदिर आजही त्या काळच्या मजबूत वास्तुकलेची साक्ष देत उभं आहे. असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज दररोज इथे येऊन भगवान शिवांचं दर्शन घेत असत आणि राज्यकारभाराच्या आधी इथे प्रार्थना करत असत. त्यामुळे या मंदिराला रायगडावर विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व आहे. मंदिराच्या आजूबाजूला एक वेगळी शांतता जाणवते. गडावर फिरताना इथे आल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळते. त्यामुळे रायगडावर येणारे पर्यटक आणि भक्त इथे दर्शन घेऊन
नतमस्तक होतात. इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र समाधी. या ठिकाणी येताना आपोआप डोकं झुकतं आणि स्वराज्याच्या महान इतिहासाची आठवण होते. इतकं फिरून आणि गड बघून झाल्यावर आम्हाला भूक लागली होती. मग रायगडावरच एका काकूंकडे थांबलो जेवण्यासाठी. साधं पण घरगुती असं जेवण आणि त्यात गडावरचं वातावरण. काकूंनी मस्त गरमागरम भाकरी थापायला घेतलेल्या. त्याचबरोबर होतं पिठलं, तेही सुद्धा गरमागरम, आणि त्याच्या जोडीला कांदा आणि लसणाची चटणी आणि पंक्तीतलं सगळ्यांसोबत बसून जेवणं. गडाच्या या वातावरणात चव अजूनच छान लागली. प्रवासात अशा साध्या साध्या गोष्टी सर्वात जास्त लक्षात राहतात. जर कधी आलात रायगडला तर नक्की इकडे जेवायला या. खूप छान पिठलं भाकर भेटते. झोपल्यावरच सगळीकडे जाईल तो. ए बे काकू, कोको 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 ती कोको गेली कोको. तुला लगेच गाय देखो ना गाय देखो ना. डिप्रेशन. वरती कोको वरती कोको बदलापूरलाच भेटू शकते. वेस्ट इंडिजचा माणूस. हे ना हाती ना धरीन पिलगटीन. अरे यायचा बेत आहे का नाही यांचा. उतर याला धरून खाली. नाही तू उतर याला धरून खाली उतर. आमचं न्यू कपल. प्यारी मगू मेरी सुंदर मगू मेरी भोली नाही बोली नाही मेरी डेंजर मगू. आज आहे रायगड किल्ल्यावरचं प्रसिद्ध टकमक टोक. रायगड किल्ल्यावरील हे एक अत्यंत उंच आणि धोकादायक ठिकाण मानलं जातं. इथून खाली पाहिलं की सह्याद्रीच्या खोल दऱ्या आणि खाली वसलेले छोटे छोटे गाव दिसतात. इथून दिसणारा निसर्गाचा अप्रतिम नजारा पर्यटकांना खूप आकर्षित करतो. किल्ले किती आहेत. 370 म्हणजे 370. 370 आणि 78 म्हणजे किती मराठीत. 7 आणि 8. 7 करोड. எலிபண்டு கேட்டல கிக்கு மேட்டர் விக்குது. 78 ला 78 बोलतात. आता लक्षात ठेव.
मराठीचे लेक्चर्स घेतो माझे ओके ऑनलाईन Done, लेक्चर्स अलिबाग टू ठाणे. इतका सुंदर आणि ऐतिहासिक प्रवास अनुभवून आता आम्ही परतीच्या वाटेला लागलेलो आहोत. गप्पा मस्ती आणि सुंदर निसर्ग पाहत पाहत रायगडचा हा अविस्मरणीय अनुभव मनात साठवत आम्ही खाली उतरत आहोत. उतरताना आता मस्त एक काकडी खाऊन मस्त एक ब्रेक केला. न्यूचं तोंड दाखव. ऐक दीदी न्यू इकडे बघ. काय काय झालं मग? कशाला तू रडतोस? आता आमचे पण दुखत आहेत, आम्ही कोणाला सांगू उचलायला? मेरे बच्चे शांत हो जा, मेरे बच्चे शांत हो जा. इतनी तकलीफ मत ले, मुझे तकलीफ होती. आता तरतरी आले जरा काकड्या खाऊन. आमच्या पर्वचा पहिला महाराजांचा किल्ला रायगड. आता पुढचा पण करूया लवकरच. पटापट मोठा हो फक्त. जाताना आम्ही नाणी दरवाजाने गेलेलो, पण येताना आम्ही जो मेन प्रवेशद्वार आहे तिकडनं चालत. कारण बहुतेक जण पहिल्यांदा आलेत, मग त्यांना हा रूट पण बघायचा होता कसा आहे. माकडाचं पिल्लू कसं तसं चिपकून बसलाय. पप्पा आणताय आपला. माकड बोलतात तुला. पाले ना होते ना तुम हमको तो बहुत बुरा काटते. फायनली आम्ही खाली उतरलेलो आहोत आणि पर्व वेडा झालाय गाड्यांच्या मागे. बबी पप्पांना सांग घ्यायला. आप शायद मेरी चप्पल देख रहे हैं. इसमें एक छेद भी है जो शायद आपको दिखाई नहीं दे रहा. देखिए बेचारी चलते चलते घिस गई. चला चला पुढे चला. आठवण म्हणून आम्ही मस्त फ्रीज मॅग्नेट घेतला आणि पर्वला तो एवढा आवडलाय. फ्रीज अरे सोड बाबू, फ्रीज मॅग्नेट दाखवू दे. बघा हो पर्वची चॉईस आहे. हां घे घे बाबा घे. आता आम्ही आलेलो आहोत जिजामाता समाधीच्या इथे. पूर्वी जेव्हा मी आलेली, मला असं वाटते मी 8वीला असताना 2010च्या टायमात, तेव्हा मस्त फुलझाडं आणि आता सगळे लक्ष नाही असं वाटतंय. काचाडमध्ये जिजाऊंच्या पवित्र समाधीचं दर्शन घेतलं आणि पर्वलाही त्यांच्या चरणी नतमस्तक केले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. दिवसभर रायगडावर फिरताना इतिहासाची भव्यता आणि निसर्गाची सुंदरता दोन्ही अनुभवायला मिळाली. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता, विशेष करून पर्वसाठी, कारण त्याने न चिडचिड करता न रडता हा पूर्ण इतिहास आनंदाने एन्जॉय केला आणि त्याचा हा पहिला किल्ला यशस्वीरित्या पूर्ण झाला. अखेर रायगडचा तो ऐतिहासिक दिवस संपला. रायगड किल्ला फक्त आम्ही पाहिला नाही तर अनुभवला. खूप थकलोत पण मन अजून भरलेलं नाही. पाय इतके दुखतायत पण फोटो इतके छान आलेत विचारूच नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. जय शिवराय. बाय.